पावसाअभावी पेरण्या रखडल्या होत्या। जवळपास 1 ते 1.5 महिना उशिरा पेरण्या करण्यात आल्या। मात्र त्यानंतरही समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे जिल्ह्यात केवळ ढग येत आहेत, पाऊस मात्र काही पडत नाहीये। ऐन पावसाळ्यात ओढे, नाले, सिमेंटचे बंधारे अक्षरशः कोरडे पडले। पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। आता सावधान व्हा, पुढील 20 दिवसीय 8 जिल्ह्यात पाऊस थांबला। पेरणी केली असेल किंवा पेरणी करणार असाल तर सावधान व्हा, कोरडे वारे या जिल्ह्यामध्ये वाहणार असल्याची मोठी माहिती आता समोर आली आहे। पेरणी करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात मोठी धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। अनेक शेतकरी पेरणीच्या तयारी या ठिकाणी आता लागले आहेत। काही शेतकऱ्यांनी पेरणी केलेली सुद्धा आहे। या दोघांसाठी काळजी करायला लावणारी बातमी या ठिकाणी समोर आल्या। आताच 5 मिनिटांपूर्वी नवीन अंदाज या ठिकाणी आता जाहीर करण्यात आला आहे। या 8 जिल्ह्यात पुढच्या 20 दिवसांसाठी पाऊस थांबणार आहे। आता मान्सून पाऊस या 8 जिल्ह्यामध्ये माघारी फिरल्याचं पाहायला मिळतंय। कोरडे वारे या 8 जिल्ह्यामध्ये सुटल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करण्याची गडबड अजिबात करू नका, अन्यथा दुबारी पेरणी या ठिकाणी तुम्हाला करावं लागू शकते। अशा प्रकारची या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे। या 8 जिल्ह्यांची नावे यामध्ये सांगण्यात आलीत। या 8 जिल्ह्यामध्ये फक्त कोरडे वारे आणि ऊन पडलेलं पाहायला मिळेल। पुढच्या 20 दिवसांसाठी धक्कादायक अंदाज यामध्ये सांगण्यात आल्याने शेतकरी बांधवांमध्ये चिंता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। अनेक जिल्ह्यामध्ये पाऊस बंद झालेला असून ढगाळ वातावरण या ठिकाणी आता झालेलं आहे। थोडंसं ऊन तर काही भागामध्ये कोरडे वारे वाहत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये पेरणी करायची की नाही असा प्रश्न या ठिकाणी पडलाय। ज्यांनी पेरणी केली आहे ते चिंतेमध्ये आहेत। ज्यांनी या ठिकाणी पेरलेलं आहे तर ते व्यवस्थित उगवेल की नाही, तसेच व्यवस्थित जर उगवलं तर ते ऊन पडल्याने करपून जाईल की काय, अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरलेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, नेमकं काय काय परिस्थिती या ठिकाणी तुमच्या जिल्ह्यामध्ये इथून पुढे असणार आहे? कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस माघारी फिरलेला आहे? फक्त कोरडे वारे पुढच्या 20 दिवसांसाठी वाहू लागतील। जुलै महिन्याचा संपूर्ण अंदाज हवामान खात्याच्या अधिकृत वेळापत्रकानुसार या ठिकाणी आता पुढे तुम्हाला सांगणार आहे। मागच्या आठवड्यापासून आता काही भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलाय, परंतु हा पाऊस फक्त 20 ते 25% भागातच पडलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे शहर असेल, मुंबई शहर असेल तर शहरी भागामध्ये मुसळधार पाऊस मागच्या आठवडाभरापासून पडलाय। परंतु ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी खरंच पावसाची वाट बघत होते त्यांना या ठिकाणी अजून सुद्धा आता पावसाचा दिलासा कोणताही मिळालेला नाही आहे। जमिनीमध्ये ओलावा या ठिकाणी आता अजून पण अनेकांच्या जिल्ह्यामध्ये झालेला नाही आहे। त्यामुळे आज एक नवीन अंदाज यामध्ये सांगण्यात आलाय। यामध्ये सांगण्यात आलंय पुढच्या 20 दिवसांसाठी मान्सून पाऊस या 8 जिल्ह्यामध्ये माघारी फिरल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी पेरणी करू नका, गडबड करू नका, अशा प्रकारची महत्त्वाची माहिती या ठिकाणी आता समोर आली आहे। शेतकऱ्यांना जी काय भीती होती तीच या ठिकाणी घडत असल्याचं आता या ठिकाणी पाहायला मिळत असल्याचं सांगण्यात आलंय। मागच्या महिन्यामध्ये कोकणात मान्सून पाऊस आल्याचं सर्वांना समजलं, प्रत्येक जण आनंदित होता। परंतु अचानकपणे 1 महिनाभर झालं पाऊस गायब झाला होता। त्यानंतर मागच्या 4 ते 5 दिवसापासून पाऊस पुन्हा आला, अशा प्रकारची मोठी बातमी समोर आली होती। परंतु तुम्ही सुद्धा ऐकलंय, परंतु अनेक जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती या ठिकाणी झाल्या, फक्त आभाळ येऊ लागले, काळे काळे ढग आता वर येऊ लागलेत, तयार होऊ लागलेत, परंतु पाऊस अजिबात यायला काही केल्याने तयार या ठिकाणी होत नाही आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे 2026ला एल निनोचं वर्ष या ठिकाणी आता आहे म्हणून सांगण्यात आलंय। म्हणजे एल निनो म्हणजे काय तर भाग बदलत बदलत तुरळक ठिकाणी आता थोडा थोडा पाऊस पडेल, परंतु पेरलेलं व्यवस्थित आता या ठिकाणी आता उगवेल काही ठिकाणी, तर काही ठिकाणी अजिबात उगवणार नाही, तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल। अशा प्रकारची परिस्थिती 2026 मध्ये आता असणार आहे। अशा प्रकारची मोठी बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। आता तशाच प्रकारे या ठिकाणी मागच्या 4 दिवसापासून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस फक्त शहरी भागामध्ये पडला आहे। ग्रामीण भागामध्ये जे खेडेगाव आहेत तर त्या ठिकाणी अजिबात पावसाचं नावच या ठिकाणी येत नाही। आता एक महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। या 8 जिल्ह्यामध्ये पुढचा संपूर्ण जुलै महिना पावसाचा मोठा या ठिकाणी खंड पडणार आहे। बघा, अशा प्रकारची धक्कादायक बातमी जेव्हा या ठिकाणी वाऱ्यासारखी पसरली तेव्हा अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी तयार झालंय। हवामान खात्याचे तज्ज्ञ यांच्या सुद्धा पायाखालची बातमी ऐकून जमीन सरकल्या, कारण मान्सून पाऊस परत आला म्हणून प्रत्येक जण आनंदित होता,
परंतु परत एकदा वातावरणामध्ये कोरडे वारे सध्याला या ठिकाणी सुटल्याचं आता पाहायला मिळू लागलंय। कधी आभाळ येत आहे तर कधी कडक ऊन सुद्धा या ठिकाणी पडत आहे, असं वातावरण सध्याला या ठिकाणी तयार झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। त्यामुळे कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये संपूर्ण पुढचा जुलै महिना अजिबात पाऊस नसणार आहे, या भागामध्ये पेरण्या देखील होणार नाहीत, अशा प्रकारची गंभीर बातमी या ठिकाणी समोर आली आहे। काही भागामध्ये अजिबात अजून पण पाऊस पडलेला नाही, मग त्यांनी नेमकं काय करायचं आहे? तुमच्या जिल्ह्यामध्ये नेमकं कोणत्या तारखेपर्यंत पेरणी होऊ शकते? कारण 75 सेंटीमीटर ते 100 सेंटीमीटरच्या आसपास जवळपास 1 फूट खोलीपर्यंत जमीन भिजल्याशिवाय अजिबात कोणीही पेरणी करू नका, अशा प्रकारची या ठिकाणी आता बातमी समोर आली आहे। सरकारच्या माध्यमातून अपडेट देण्यात आल्या, त्याचं कारण म्हणजे अनेक शेतकरी थोडाफार पाऊस पडलाय म्हणून पेरणी करतात, परंतु जमीन ओली झालेली नसते। परत पाऊस या ठिकाणी थांबला तटला तर जशा प्रकारे ऊन वातावरणामध्ये आता आहे, कोरडं वाढ त्या ठिकाणी वातावरण आहे, जर अशा प्रकारे परिस्थिती जर झाली तर परत एकदा पेरलेलं या ठिकाणी वाया तुमचं जाण्याची दाट शक्यता असू शकते, दुबारा पेरणी करण्याची वेळ सुद्धा येऊ शकते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अत्यंत गंभीर परिस्थिती या ठिकाणी आहे। या 2026 हे वर्ष या ठिकाणी जे आहे तर यावर्षी पाऊस एकदम कमी स्वरूपाचा असणार आहे। गेल्या 25 वर्षांमध्ये कधी न घडलेली परिस्थिती या ठिकाणी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात यावर्षी आता घडणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका महिन्याच्या पाठीमागे मान्सून कोकणात आला होता, त्यावेळी समुद्राच्या मध्यभागचं जे काय तापमान आहे तर ते गार व्हायला सुरुवात मागच्या एका महिन्याच्या पाठीमागे झालं होतं। त्यानंतर 1 महिना जवळपास आपल्याला दुष्काळ पडणाऱ्या बातम्या या ठिकाणी पसरल्या होत्या। त्याचं कारण म्हणजे समुद्रातील तापमान पूर्णपणे गरम झालं होतं। मागच्या 4 दिवसापासून मोठ्या पावसाला मान्सून पाऊस पडण्याच्या तयारीत होता, पेरण्यास होणार असं या ठिकाणी सांगण्यात आलं होतं। तर यावेळी अरबी समुद्राने बंगालच्या उपसागरामधील जे काय तापमान आहे तर ते परत एकदा गार व्हायला परत सुरुवात झाली होती, परंतु अचानक या 8 जिल्ह्यामधून मान्सून पाऊस परत गेल्याची बातमी या ठिकाणी समोर आली आणि त्यामुळे या 8 जिल्ह्यामध्ये पेरण्या करू नका, अशा प्रकारच्या महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी सांगण्यात आलेत। अनेक भागामध्ये पावसाचा मोठा खंड पडेल। जुलै महिना या 8 जिल्ह्यामध्ये आता पावसाचा मोठा खंड असेल, अशा प्रकारे सांगण्यात आले। त्यामुळे या 2026 या वर्षाला एल निनोचं वर्ष म्हणून आता घोषित करण्यात आल्याची सुद्धा माहिती आता जोरदार पसरू लागल्या। मग कोणत्या या ठिकाणी 8 जिल्ह्यामध्ये पाऊस अजिबात पडणारच नाही आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये पुढच्या 24 तासात मुसळधार पाऊस पडणार आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये संपूर्ण जुलै महिन्यामध्ये पावसाचा मोठा खंड असणार आहे? तुम्हाला पेरणी कधीपर्यंत करावी लागेल? तुम्ही पेरणी केली असेल तर इथून पुढे काय काय या ठिकाणी तुम्हाला काळजी घ्यायची आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती या ठिकाणी कोणत्या भागामध्ये पडू शकते, ही सर्व काही माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला समजावून सांगणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पेरणी केली असेल किंवा पेरणी करणार जर असाल तर 2 मिनिटांचा वेळ काढून नक्की बघा। हवामान खात्याकडून 2026च्या जुलै महिन्याचं संपूर्ण वेळापत्रक या ठिकाणी आता सांगण्यात या ठिकाणी आलेलं आहे। कारण शेतकरी बांधव चिंतेमध्ये आहेत की नेमकं पुढचा पाऊस कधी येणार आहे, कशा प्रकारे पाऊस असणार आहे। आता हे प्रत्येक शेतकरी बांधवांना जाणून घ्यायचं आहे। हेच वेळापत्रक आम्ही तुम्हाला पुढच्या 1 मिनिटाच्या आतमध्ये समजावून सांगणार आहे। आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जुलै महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये काय काय परिस्थिती घडणार आहे, जुलै महिन्याच्या शेवटच्या 15 दिवसांमध्ये काय काय परिस्थिती घडणार आहे, हे या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो। 2 टप्प्यामध्ये या ठिकाणी परिस्थिती तुम्हाला समजावून सांगतो। बघा, स्पष्टपणे सांगण्यात आले की 8 जिल्ह्यातील 50% शेतकरी बांधव रडणार आहेत, 50% शेतकरी बांधव खुश होणार आहेत। त्याचं कारण म्हणजे या वर्षीचा पाऊस सगळीकडे नसणार आहे। भाग बदलत बदलत या ठिकाणी मुसळधार पाऊस काही ठिकाणी असणार आहे, तर काही ठिकाणी थेंब सुद्धा पाऊस आता अजिबात नसणार आहे। त्यामुळे पेरणी करण्यासाठी शेतकरी बांधवांना अवघड येणार आहे। सध्याला जर तुम्ही वातावरणाकडे जर बघितलं, कोरडे वारे सुटले, ऊन या ठिकाणी वातावरणामध्ये आहे आणि आभाळ पण वातावरण या ठिकाणी आता पूर्णपणे वेगळं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना पावसाची आतुरता लागल्या की पाऊस या ठिकाणी कमी झालाय, काही ठिकाणी झाला पण नाही आणि पेरणी करायचं तर या ठिकाणी प्रश्न अनेकाला पडलाय, तर तो पेरणी सुद्धा अनेक भागामध्ये झाला नाही। ज्या ठिकाणी आता अजिबात पाऊसच झालेला नाही ते पावसाची आतुरतेने शेतकरी वाट बघू लागलेत। कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये 24 तासात मुसळधार पाऊस पडणार सांगण्यात आलाय, कोणत्या 8 जिल्ह्यामध्ये पुढील 20 दिवसांसाठी पावसाचा मोठा या ठिकाणी खंड पडणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये अजिबात पावसाचा थेंब सुद्धा या ठिकाणी पडणार नाही,
ही सर्व काही माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आता समजावून या ठिकाणी सांगणार आहे। त्यामुळे जर तुम्ही पावसाची वाट बघत असाल किंवा तुम्ही पेरलेला असेल किंवा पेरणीची वाट बघत असाल तर नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये काय काय परिस्थिती राहणार आहे, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये पुढच्या 8 दिवसांमध्ये काय काय परिस्थिती होण्याची शक्यता आहे, वातावरण कसं काय या ठिकाणी आता असेल, पुढच्या 8 दिवसांचं पेरणी नेमकं कधीपर्यंत होऊ शकते हे सुद्धा या ठिकाणी आम्ही तुम्हाला समजावून सांगणार आहे। यामध्ये पहिला जिल्हा आता सांगण्यात आला आहे, सर्वांनी आता इथून पुढे 2 मिनिटांचा वेळ काढून लक्ष देऊन बघा, तो म्हणजे जालना जिल्हा। यामध्ये पुढच्या 15 ते 20 दिवसांसाठी अत्यंत कमी स्वरूपाचा पाऊस असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या, परंतु घाबरून जाण्याचं कारण नाही। या जिल्ह्यामध्ये पाऊस या ठिकाणी आता कधीपासून सुरू होणार आहे, नेमकं पेरण्या तुम्हाला केल्या असतील तर काय होईल आणि करायच्या असतील तर कधीपर्यंत करायच्या याबद्दलची महत्त्वाची माहिती व्हिडिओमध्ये आता आम्ही तुम्हाला समजावून या ठिकाणी सांगणार आहे। प्रत्येक जिल्ह्याची माहिती या ठिकाणी समोर आल्या, परंतु जालना जिल्ह्यामध्ये काही भागात तुरळक भागात पाऊस कमी स्वरूपात असेल तर काही भागात काळे काळे ढग आल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल। परंतु जालना जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पाऊस काळ पुढील 15 ते 20 दिवसांसाठी कमी स्वरूपाचा असण्याची शक्यता सूत्रांमार्फत या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। प्रत्येक जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी आता आपण या ठिकाणी पाहत आहोत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर पेरणीचा आता विचार करत असाल किंवा पेरणी केली असेल तर पुढच्या 20 दिवसांचा अंदाज तुमच्या जिल्ह्यांसाठी काय असेल हे जाणून घेण्यासाठी पुढील 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघा। 8 जिल्ह्यापैकी आता या ठिकाणी आता एक जिल्हा सांगितला, अजून 7 जिल्हे आता तुम्हाला सांगणार आहे। या 7 जिल्ह्यांना गंभीर स्वरूपाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। यामध्ये कोरडे वारे तसेच आभाळ आल्याचं वातावरण तयार होईल, परंतु पावसाचा खंड पडण्याची शक्यता यामध्ये आता वर्तवण्यात आल्या। मग नेमकं या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी पडेल हे तुम्हाला पुढे सांगतो, परंतु तत्पूर्वी दुसरा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे, बीड जिल्हा। आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मागच्या 4 दिवसांमध्ये आता खूप पाऊस झालेला आहे, परंतु इथून पुढचे 15 ते 20 दिवस पाऊस आता खंड पडण्याची शक्यता देखील यामध्ये वर्तवण्यात आल्या। त्यामुळे जर तुम्ही आता तुमच्या विहिरीमध्ये किंवा इतर भागामध्ये पाणी साठवलंय का बघा, ते व्यवस्थित वापरण्याची सूचना देखील यामध्ये आता देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। आता बघा 2 जिल्हे सांगण्यात आलेत, जालना बीड। या जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना सूचनाही सांगण्यात आलेत, तुमच्या तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस या ठिकाणी कधी पडेल, काही तालुक्यामध्ये पाऊस कमी स्वरूपात असेल तर काही जास्तीमध्ये 2 जिल्ह्यांना सावध राहण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेत। त्यानंतर महत्त्वाचा पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला आहे, नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यामध्ये 2025 या मागच्या वर्षामध्ये मुसळधार पाऊस पडला, परंतु 2026 आता नांदेड जिल्ह्यासाठी धक्का देणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे इथून पुढे जर तुम्ही पेरणी करणार असाल, पेरणीचा विचार जरी करत असाल तर काळजी घेण्याच्या सूचना यामध्ये आता देण्यात आल्या आहेत। आता बघा तुमचा जिल्हा सुद्धा पाऊस काळ कमी असण्याचे दाट शक्यता यामध्ये सांगण्यात आलेत। त्यानंतर चौथा जिल्हा सांगण्यात आला लातूर। नेहमीच पाणी कमी असलेला जिल्हा या ठिकाणी वर्तवण्यात आला होता, परंतु मागच्या वर्षी मात्र पाऊस काळ भरपूर या जिल्ह्याला झाला आहे, परंतु यावेळी मात्र पाऊस कमी असण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे। त्यामुळे पेरणी केली असेल तर तुम्ही काळजी घ्यायची आहे। पेरणी करणार असाल तर कोणत्या तारखेपासून मुसळधार पाऊस या ठिकाणी होईल हे तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु तत्पूर्वी आता पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आला, अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक भागामध्ये मुसळधार पाऊस होईल, परंतु काही भाग मात्र या ठिकाणी असे ज्यामध्ये पाऊस काळ कमी असण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे पेरणी करण्याची तुम्ही घाई जर करत असाल तर विचारपूर्वक अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच पेरणी करण्याचा विचार करा, असे यामध्ये सांगण्यात आले। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे, सोलापूर जिल्हा। आता बघा सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये पेरण्या झालेल्या आहेत, परंतु या ठिकाणी अनेक भागामध्ये जिल्ह्यामध्ये पुढच्या 15 दिवसांसाठी अनेक भागात पाऊस कमी राहण्याची शक्यता आहे। आता वातावरण त्या ठिकाणी बदलू शकतं, त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी पाणी साठवलं असेल काटकसरीने वापर करा। काही भागामध्ये मात्र या ठिकाणी तालुके आहेत जिथे दाट पावसाची शक्यता देखील आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे, छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये काही भागात पाऊस मुसळधार असेल तर काही भागामध्ये कमी स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आता सांगण्यात आलेला आहे। त्यामुळे पेरणी करणार असाल तर तुम्हाला सांगण्यात आले 75 ते 100 सेंटीमीटर म्हणजेच 1 फूट जमिनीमध्ये ओलावा झाल्याशिवाय आपलं महागडं बियाणं जमिनीत टाकू नका, कारण व्यवस्थित पेरणी झाल्याशिवाय व्यवस्थित ओली झाल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी पीक व्यवस्थित येणार नाही। जर पाऊस लेट झाला तर लेट पेरण्या होऊ द्या, परंतु दोबारा पेरणी करण्याची वेळ देऊ नये। महागाई खूप वाढल्या, खते मागलेत, बियाणांचे दर या ठिकाणी भरपूर वाढलेत, त्यामुळे कोणताही निर्णय येताना काळजीपूर्वक निर्णय घ्या, अशा प्रकारची एक महत्त्वाची सूचना
यामध्ये सांगण्यात आले आहे. आतापर्यंत तुम्हाला पावसाबद्दल अंदाज जे सांगितला तर तो एक सूत्रांकडून दिलेली शक्यता आहे. त्यामुळे अनुभवी तज्ज्ञांकडून परत एकदा अंदाज घ्या, मगच पेरणीचा विचार करा असं सुद्धा सांगण्यात आलंय. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.